हाय हॅलो सर्वांना नमस्कार. तर मी सीमा आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता 2025 चालू झालेलं आहे, नवीन वर्ष चालू झालेलं आहे. म्हणजे तुम्ही पण असं ठरवलं असेल ना, नवीन वर्षात हे करायचं, नवीन वर्षात ते करायचं. म्हणजे प्रत्येकाच्या इच्छा, काही जे 2025मध्ये शक्य झालं नाही ते 2026मध्ये पूर्ण करू. तसंच म्हणजे काय काय ठरवलं ते हे मला नक्कीच कमेंट करून सांगू शकता. तसंच मीही ठरवलेलं आहे की 2026मध्ये मला काय पाहिजे ते बघू, आता किती शक्य आहे आणि किती होतंय खरं ते तुमच्यासोबत शेअर केलंच जाईल. तर संध्याकाळची म्हणजे सायंकाळची वेळ होती, सूर्य असा छानसा मावळायला चालला होता आणि तो एवढा छान दिसत होता ना, मुलांना तर त्याचं खूपच छान असं म्हणजे कौतुक वाटत होतं. असं एकदम असा येल्लो ऑरेंज टाईप असं दिसत होता. तर आम्ही कुठे जातोय ते तुम्हाला लवकरच कळेल की आम्ही कुठे जातोय ते. तर मुलांना ना क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये ना घेऊन जाताच आलं नाही कुठे. तर हे बघा, आम्ही जवळपास आम्हाला जिथे जायचं होतं तिथे पोहोचलोच आहे. तर ही अशी मोठ्या 2 पाण्याच्या टाक्या होत्या आणि हे इथं पार्किंग होती. तर आम्ही अशी छान म्हणजे एकदम सुटसुटीत अशी गाडी व्यवस्थित पार्क केली. तसं आम्ही बाईकवरच गेलो होतो, पण खूप म्हणजे एकदम जिथं आपल्याला जायचं असतं ज्या ठिकाणी, तिथं जवळपास जर गाडी पार्क केली ना तर खूप जास्त म्हणजे गर्दी असते आणि गाडी पार्क करायला जागा पण नसते. खूप वेळ मग धक्काबुक्की, गाड्यांना स्क्रॅच जातात वगैरे. मग थोडंसं पुढे गेलो आणि तिथे गाडी पार्क करायला खूप छान अशी जागा होती, मोकळी सुटसुटीत. आणि समोरच्या साईडला एवढे सगळे फ्रूट्सवाले हे ते सर्व हे व्हिडिओ तुम्हाला दिसतच असतील की सर्व बसलेले होते आणि एवढी गर्दी होती की भरपूर प्रमाणात. तुम्हाला पुढे कळेलच की किती गर्दी होती ती. आणि खरं तर लवकर जायला पाहिजे होतं, पण थोडासा म्हणजे अचानकच मग म्हटलं जाऊया कुठे जायचं. तर मग मला आठवलं की आपण इथे गेलो नाही. तर मग म्हटलं लेकरांना पाहण्यासाठी व्हिडिओत फोटोज वगैरेच पाहिलं होतं. आपण पण प्रत्यक्षात जाऊन पाहूया की कसं आहे ते नेमकं ठिकाण. बघा, इथे आय लव्ह गुरव असं लिहिलेलं होतं इथं. तुमच्या जवळपास लक्षात आलंच असेल की मी कुठं गेलेली आहे ते. तर हे असे ड्रेस टॉप वगैरे तिथे विकायला होते आणि रेडीमेड ब्लाऊजचा तर किती सारा ट्रेंड चालला आहे हे सगळ्यांना माहीतच आहे. प्रत्येक ठिकाणी कुठेही जा, म्हणजे देवदर्शनाच्या जा ठिकाणी, पिकनिक स्पॉट कुठेही जा, तिथे रेडीमेड ब्लाऊज विकायला असतात म्हणजे असतातच. आणि घरातून जाताना कधी पण असं आधी वाटतं की खूप थंडी असेल बाहेर, पण ज्या खरंच बाहेर गेल्यावर कधी कधी थंडी पण नाही वाजत. मला आधी वाटलं की हे गार्डन आहे तर मग खूप जास्त थंडी वाजेल आणि गार लागेल वगैरे, तर नाही तसं काही झालं. तर हे बघा, आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका राजमाता जिजाऊ उद्यान इथे गेलेलो होतो. तर याची जी वेळ आहे ती दुपारी 12 ते रात्री 8 वाजेपर्यंत. आम्हाला वाटलं की आम्हाला पाहून नाही होणार आणि खूप वेळ म्हणजे आम्हाला पोहोचायलाच उशीर झाला होता, 6-6:30च्या आसपास झाला होता टायमिंग. तर हे सर्व इथं मॅप दाखवलेला आहे आणि सूचना वगैरे जे काही आहेत ते सर्व लिहिलेले आहेत व्यवस्थित आपल्याला. आणि मॅपवरून तर आजकाल म्हणजे प्रत्येक ठिकाणी मॅप असतो, त्याच पद्धतीने इथे पण मॅप होता. कुठे काय आहे, कसं पाहायचं, कुठे जायचं वगैरे हे मॅपवरून बरंच लक्षात येतं आणि कसं काय वगैरे याचे थोडेफार इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत. आणि इथे पहिले तिकीट काढायला लागतं. तर 20 रुपये तिकीट आहे. म्हणजे 12 वर्षाच्या खालील जर मुलं असतील तर त्यांना तिकीट नाही आहे, फ्री आहे. 12 वर्षाच्या पुढील मुलांसाठी 20 रुपये असं तिकीट आहे. तर इथं आम्ही उद्यान म्हणजे हे गार्डन पाहण्यासाठी गेलो होतो मुलांसाठी. खूपच जास्त छान आहे आणि हे बघू शकता, एवढं छान. मला हे एवढं आवडलं ना, म्हणजे असं मस्त टोपले पण दिसत आहेत, कमान एकदम सुंदर असं. त्याच्यामध्ये झाडं लावलेले आहेत आणि दिसायला पण एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते. छोटे छोटे झाडं आहेत. तसं इथं प्रत्येकच गोष्ट खूप जास्त छान होती. मेंटेन पण एवढं छान केलेलं आहे सर्व झाडं वगैरे. आता किती पब्लिक, एवढी गर्दी होती ना, भरपूर गर्दी होती. आणि म्हणजे जास्त करून तर लहान मुलं वगैरेच होते. आणि माहीत नाही 1 जानेवारीला नेपाळची जी लोक असतात, नेपाळी लोक, तर त्यांचा काहीतरी सण होता वाटतं. तर त्याच्यामुळे ना ते लोक जास्त दिसत होती इथे. कुठला सण होता वगैरे काय माहीत नव्हतं. मग हे अशा पद्धतीने आम्ही गेलो आणि समोर एंट्रीलाच एवढा मोठा असा डायनासॉर होता. मुलं ते बघून तर एवढी उड्या मारायला लागली
आणि त्यात वरती हे असे एरोप्लेन जवळपास ना, आम्ही जितक्या वेळ होतो ना आम्हाला 5-6 एरोप्लेन दिसले तिथे वरून जात होते, एवढे क्लिअर आणि स्पष्ट दिसत होते. तर हे बघू शकता अशी म्हणजे ड्रेसिंग तिथं रेंटनी समोर भेटत होते, तर ते ड्रेस रेंटनी घेऊन त्यांनी ते म्हणजे घालून वगैरे फोटो वगैरे काढत होते तिथं. माहीत नाही कुठला तरी सण असेल त्यांचा, नेपाळच्या लोकांचा. तर हा डायनोसॉर बघू शकता, त्याच्यात चंद्र पण दिसतोय आणि लाईटिंग वगैरे हे बघू शकता. इथे रेड ब्लॅक वगैरे ही ज्वेलरी वगैरे सर्व रेंटने भेटत होतं समोर. आणि ते लेडीज वगैरे ना ते तसे ड्रेस घालून फोटोज वगैरे काढत होते. समोर त्यांचा डान्स पण चालू होता. तर हे अशा पद्धतीने फुलं वगैरे एवढे छान होते ना. हे बघा हा डान्स आहे. ही सर्व नेपाळची लोक आहेत, त्यांचं कुठला तरी सण होता वाटतं. तर हे सर्वजण अशी मस्त डान्स करत होते, गोल राऊंड केल्यासारखं. आणि राऊंडमध्ये म्हणजे जसं की आपण भुलई वगैरे खेळतो तशा टाईपमध्ये, गरबा वगैरे ते थोडं त्या पद्धतीमध्ये थोडंसं त्यांचं चालू होतं. मग त्यांचं सॉन्ग पण म्हणत होते ते, पण खरं तर कळलंच नाही ते काय सॉन्ग होतं ते. अशा पद्धतीनं त्यांचं चाललं होतं राऊंड करून. मग आम्ही पाहिलं ते थोडं तिथं उभारून काय नेमकं, पण ते आम्हाला काही त्यांची लँग्वेज कळली नाही, त्यामुळं त्यांचा सॉन्ग कळायचा तर काही विषयच नाही. पण छान चाललं होतं, मस्त एन्जॉय करत होते सगळेजण बायका. आणि जास्त करून त्यांना रेड कलरमध्ये म्हणजे रेड साडीमध्ये जास्त बायका दिसत होत्या. तर रेडमध्येच म्हणजे जसं क्रिसमसला वगैरे रेड जास्त घालतात तशा टाईपमध्ये, काय होतं माहीत नाही. भरपूर तिथे ना सर्व ते ड्रेस रेंटने घेऊन ते असं पद्धतीनं ड्रेसिंग करून वगैरे बघायचे. रेड कलरमध्ये दिसत आहेत भरपूर साऱ्या बायका. हे अशा पद्धतीनं पाहून आम्ही मग पुढे गेलो. तर पुढचा डायनोसॉर पाहायचा होता. आणि खरंच म्हणजे ना जेव्हा प्रत्यक्षात हे असे डायनोसॉर असतील त्यावेळेस म्हणजे ते कसे दिसत असतील, एवढे मोठे मोठे. ॲक्च्युली म्हणजे असं वाटतं ना ते तिथं जे डायनोसॉर ते बनवलेत ना, तर ते खरंच रिअल आहेत असं वाटतं. कारण खूप असं छान आहेत आणि एकदम रिअल असल्यासारखे. त्यांची ती दात, डोळे, ते नख, हाताची पायाची सॉरी, तर हे सर्व काही असं एकदम रिअल असल्यासारखं. आणि प्रत्येक ठिकाणी डायनोसॉरचे नाव, तो कुठे आढळला आणि हे सर्व दिलेले आहे. बघा हे राजसौरस हा डायनोसॉर आहे. तर याच्यासाठी काय काय वापरले तर त्याची ही माहिती आहे. तर वजन, अंदाजे वजन वगैरे, तर हे सर्व इथे दिलेलं आहे. कुठला अँगल वापरला आहे, पाईप कोणता आहे याची समोर थोडीशी माहिती आहे. परत मॅप तो कुठे आढळतो ते थोडासा व्हिडिओ राहायला घ्यायचा वाटतं. हे बघा त्याची डोळे कसे डेंजर दिसत आहेत, दात. आणि मुलांना लय कौतुक वाटत होतं. ते पेपा पिगच्या कार्टूनमध्ये ते बोलतात, तो जॉर्ज बोलतो डायनॉसॉर, त्यामुळे ना ते आनंदीला खूप असं ते डायनॉसॉर बघितले, तो जॉर्ज जसा करतो तसं ती आनंदी करत होती, जॉर्ज करून ते असं ओरडायची. आणि खूप छान होतं ते फुलं छोटे छोटे मस्त असे. छान अशा कुंड्या, प्रत्येक ठिकाणी कुंड्या ठेवल्या होत्या. आणि आधी वाटलं थोडं सकाळी जायला पाहिजे होतं, लवकर जायला पाहिजे होते, पण नंतर सर्व पाहून झाल्यावर असं वाटलं ना की इव्हनिंगला गेलो ते छान झालं. कारण ना सर्व लाईटी होत्या ना एवढ्या छान, त्यामुळे ना अजून छान दिसत होतं. आणि दिवसा जर गेलो असतो तर ह्या सर्व लाईट वगैरे बंद असत्या, त्यामुळं लाईटचं जे काही आहे तर ते म्हणजे कळलं नसतं व्ह्यू वगैरे. हे झाड पण किती छान कटिंग केलेलं आहे. आणि हा नेक्स्ट डायनॉसॉर, पहिला मोठा तो, तिथे काही नेमप्लेट वगैरे नव्हती. नंतर तो सेकंड राजसौरस पाहिला. आणि हा आता म्हणजे प्रत्येक डायनॉसॉरची व्हरायटी दाखवलेली आहे इथे. आणि नाव पण आहे त्याचं, ते नाव पण एवढे अवघड आहेत ना, आपल्याला पटकन बोलायला पण येत नाहीत ते नाव. म्हणजे डायनॉसॉर बघितले की आनंदी तर लय खुश व्हायची. डायनॉसॉर मला म्हणजे आधी सगळे डायनॉसॉर गार्डन म्हणतात आणि मग तिथे गेल्यावर कळलं की याचं नाव वेगळं आहे म्हणून, अमरगासॉरस. किती नाव असं वेगळंच वाटतं, हे वाचायला पण येत नाही व्यवस्थित. याचं बघा हे याची असा दिसायचा हा. आणि याचं लोकेशन
अर्जेंटिना तिथे सापडलेला आहे हा. आणि ह्याची लांबी, उंची, तो अंदाजे किती किलोचा असेल, म्हणजे किती मोठा असेल तो, भयानक. हा आरुष आमचा डान्स करायला लागला. फोटो काढायचा, व्हिडिओ काढ, माझा फोटो काढ. आरुषने काढला की आनंदीला पण फोटो काढायचा. त्याचे पाय पण बघू शकता, किती मोठे मोठे पाय असे आहेत. आणि खरंच आपण त्याच्या पुढं खूपच छोटं दिसतो. म्हणजे आपण जे पिक्चरमध्ये वगैरे डायनासॉर पाहतो ना, आणि त्याच्यासमोर तो एखादा माणूस जर आला तर किती छोटा दिसतो, तर सेम त्याप्रमाणे हे जे डायनासॉरचे डायनासॉर जे बनवले आहेत ना, सेम तसे आहेत. तेवढे मोठे मोठे बनवलेले आहेत. मुलांना पाहण्यासाठी खूप जास्त छान आहे ते. आणि म्हणजे जरी गावाकडून वगैरे पिकनिक वगैरे घेऊन यायची असं, म्हणजे सहली वगैरे येतात गावाकडून, तर ते हे इथे नक्कीच आणू शकतात. ह्या डायनासॉर गार्डनला, राजमाता जिजाऊ उद्यान, हे इथे डायनासॉर पाहण्यासारखी, मुलांना थोडंसं तिथं खेळण्यासाठी आणि बसायला वगैरे सुटसुटीत असं छान आहे सगळं. प्ले एरिया आहे, तो तुम्हाला नेक्स्ट पुढे दाखवेलच, की मुलांना खेळायला पण आहे तिथे. आणि खूप अशी गर्दी होती तिथे, सगळे मस्त एन्जॉय करत होते. कदाचित नवीन वर्षाचं कुठंतरी बाहेर जायचं म्हणून पण आमच्यासारखी झालेली असतील. आम्ही जसं नवीन वर्षाचं किंवा लेकरांना फिरवून आणू, आणि सुट्ट्या पण झाल्या, कुठंच नाही जाणं झालं, लेकरांना फिरवलं नाही. आणि थोडं आधनं असं लेकरांना बाहेर घेऊन गेलं का लेकरांना पण छान वाटतं, वेगळं काहीतरी. हे काय डिप्लोडोकस डायनासॉरचं नाव होतं. आपण हे कधी ऐकलं पण नसेल, मी तर पहिल्यांदाच पाहत होते. त्याची लांबी, वजन, हा बघा कुठे कुठे सापडतो ते लिहिलेलं आहे इथे. आणि ह्या डायनासॉरचं म्हणजे खूप जास्त याची जी मान म्हणता येईल किंवा तोंड वगैरे ना, ते जिराफसारखं होतं, खूप असं लांब असल्यासारखं. म्हणजे तसंच मला एकदम पाहिलं होतं आधी, तसंच वाटलं, पण तो डायनासॉर होता. आणि खूपच जास्त याची तोंड असं लांब असल्यामुळे ना, तो पूर्ण व्हिडिओमध्ये पण जवळून घेता येत नव्हता. असं लांबून जर घेतलं तर तो पूर्ण याच्यामध्ये बसत होता. आणि मुलं तर लई छान खेळत होती तिथं, मस्त त्या डायनासॉरला हात लावायची. जर शेपटी खाली असेल तर शेपटीवर जाऊन बसायची. आणि तिथं मोठे मोठे दगडं पण असे ठेवलेले होते, कदाचित ते जवळ जाऊ नये म्हणून ठेवले होते, एका त्याच्यावर बसून फोटो काढावा म्हणून ठेवले होते. कारण बरेच जण त्याच्यावर बसूनच फोटो काढत होते. मुलं तर त्या एका दगडावर दुसऱ्या दगडावर उडी मारायची. आणि हे बघा आता इथे दिसला थोडासा, परत दिसला एरोप्लेन, कारण खूप जास्त एरोप्लेन दिसत होते. भरपूर एरोप्लेन सारखं जातात म्हणा, पण ते तिथून जास्त जवळून पण पाहिल्यासारखं वाटत होतं. हा बघा, हा तर डायनासॉर कसा वेगळाच आहे. आता पाहिला तो आपण खूप जास्त लांब सोंड असल्यासारखा पाहिला. तर हा सिंटाओसॉरस नावं याची खूपच जास्त वेगळी आहेत, कारण आपल्याला हे नाव आपण कधी जास्त म्हणजे आपल्या वाचनात वगैरे नसतात, त्यामुळे आपल्याला याची वेगळी वाटतात. तर हा चीनमध्ये आढळलेला आहे डायनासॉर. तर याची लांबी, उंची, अंदाजे वजन. तर ती जी मुलगी होती तर ती म्हणे मला डायनासॉरला हात लावायचा, म्हणजे तिला हात पण लावायचा होता आणि ती घाबरत पण होती की लावू का नको. हा आमच्या आरुषनी तर डायरेक्ट तोंडातच हात घातला त्याचा. आता मजा वाटते, तो स्टॅच्यू आहे, पण ज्यावेळेस रिअल जर असेल तर अशी आपली हिंमत पण नाही होणार त्याच्या दूर म्हणजे असे जवळ जायची, पण दूरपासून पाहू आपण त्याला फक्त. तर तो दगडावर उभारला की आनंदीला पण उभा राहायचं असतं दगडावरती. हे लाईट्स लावलेले होते खालून आणि त्याला वरतून कव्हर केलेलं होतं लाईट्सवरती वगैरे. तर हा बघा मगाशी जो पाहिला लांब सोंडेचा, म्हणजे जो लांब तोंड होतं त्याचं, तर तो खूप लांबून घेतल्यावरती तो पूर्ण व्हिडिओमध्ये बसला तो डायनासॉर. तर पुढचा हा डायनासॉर बघायचा आहे आपल्याला. आणि त्याच्या आधी ना मला वाटतं हे इथं बघूया आता. हे बघा पक्षी अशी छान वरती उडत होते, मस्त असं थवा केल्यासारखा. इतके जास्त पक्षी होते ना, खूप दिसत होते. संध्याकाळची वेळ होती त्यामुळे.
आणि मला तर असं वाटते की संध्याकाळच्याच वेळी ना जायला पाहिजे, कारण एवढ्या छान लाईटिंग्स आहेत ना तिथे, आणि सर्व म्हणजे सगळीकडे असं लाईट्स वगैरे. दिवसा मला वाटतं एवढा लुक नाही येणार जेवढं संध्याकाळी येतोय ते. आणि मोर बघा किती छान केलेलं आहे, आणि पूर्ण हे सिमेंट वाळूनी वगैरे बनवलेलं आहे मोर. आणि मागे जे 3 जे लाईट्स दिसतात ते मोराचा असा पिसारा टाईप केलेला आहे, बघू शकता. आणि हे असं ट्रँगल सारखं केले, आणि बॅक साईडला जे उभे केलेत ते मोराचा जसा पिसारा फुलतो तशा टाईपमध्ये ते मागे डेकोरेट केलेलं आहे. आणि समोर मोरे, त्या मोरावरती मुलं बसले होते आणि फोटो वगैरे त्यांचे पॅरेंट्स काढत होते. तर हे अशा पद्धतीने त्याला छान लाईटिंग वगैरे केलेली आहे. हा पुढचा डायनोसॉर सगळ्यात जास्त म्हणजे डेंजर दिसणारा हा होता, कारण त्याचे जे दात बनवलेले होते ना ते म्हणजे पूर्ण असे रिअल वाटत होते, आणि त्याची जीभ वगैरे, ते डोळा बघा कसा डेंजर दिसतोय, एकदम असा रेड. आणि त्याचे दात मला सगळ्यात जास्त डेंजर हा वाटला. काय नाव आहे याचं? स्पिनोसॉरस आहे. सिनोसॉरस नाही, स्पिनोसॉरस. मोरोक्को, इजिप्तमध्ये हा आढळलेला डायनासॉर आहे. आणि याची लांबी, उंची, वजन वगैरे ते पण आहे तिथे. तर बघू शकता ह्याचे दात कसले डेंजर आहेत, जीभ कसली बाहेर काढली आहे, बापरे डेंजर. रिअलमध्ये तर तो ज्यावेळेस असेल त्यावेळेस किती जास्त डेंजर दिसत असेल. तर हा पुढचा डायनोसॉर. नेक्स्ट ट्रायसेराटॉप्स, याचं नाव आहे ट्रायसेराटॉप्स. याचे जे कान वगैरे आहेत ते वेगळेच आहे, आणि हे बऱ्याच ठिकाणी आढळलेला दिसतो, तिथं लिहिलेलं होतं. हे असे जवळपास मला वाटतं 7-8 तरी असतील डायनासॉर सगळे. आणि ते पाहून आम्ही थोडंसं पुढे गेलो. म्हटलं इकडे आधी वाटलं इथे मगर आहे की काय, मगर केलेली आहे, पण ॲक्च्युली मगर नव्हती ती, ते डायनासॉरच होता. ते तिथं गेल्यावरती वाचल्यावर कळलं. आधी वाटलं मगर आहे की काय, कारण सेम मगरसारखं दिसत होतं, पण असा पण डायनासॉर होता हे इथे कळलं आल्यावरती, बघितल्यावरती. कारण हे पूर्ण मगरसारखा दिसत होता, असा मोठा, ते खाली झोपलेला, असं सरपटणारा, परत त्याचे दात, तोंड वगैरे. पण त्याचं जे नाव वाचल्यावरती तिथे कळलं की हा पण डायनासॉर आहे. तर याचं नाव डिनोसुचस. आणि हा उत्तर अमेरिकामध्ये आढळलेला आहे. लांबी 16 फीट, उंची 3.9 फीट. आणि मस्त त्याच्या तोंडावर बसून मुलांचे फोटोज वगैरे काढण्यात आले होते. हा इकडं असं छान डेकोरेट केलेलं होतं, किल्ल्यासारखं वगैरे असं समोर फ्रंट केलं होतं, एक भिंत केल्यासारखं. आणि इथे खूप सारे डायनासॉर होते, आणि खूप गर्दी होती इकडे. तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेलच पुढे इथे गर्दी का होती ती. आम्हाला पण आधी वाटलं काय म्हणजे नेमकं असेल काय इकडे, आणि कशासाठी एवढी गर्दी केली आहे ते. कोलोफिसिस हा डायनासॉर इकडे आहे. हा न्यू मेक्सिकोमध्ये आढळलेला आहे. आणि आता बघूया इथे पुढे काय आहे. खरंच खूप इथे मजेशीर आहे बरं का, म्हणजे आधी खूपच भारी वाटलं. म्हणजे हा उंच पण आहे तसाच, एकदम वेगळंच तोंड, तर असं सापासारखं वगैरे दिसतंय. आणि म्हणजे आधी कळलं नाही, पण आता बघा तुम्हाला पुढे कळेलच की काय आहे ते. आधी आरुष म्हटला की मला जायचं आहे, मी म्हटलं नाही. मग नंतर यांनी पाहिलं तर म्हटले मोठे पण जात आहेत, काय प्रॉब्लेम नाही. आणि
मग त्यांनी तिघांनी पण आरुष, आनंदी आणि हे म्हटले की आम्ही सगळेच जाणार. म्हटलं ठीक आहे जा. आणि हे होते त्यामुळे लेकरांना पाठवायला काही मला वाटलं नाही. आणि मग हे काय ब्रोंटोसॉरस म्हणजे नाव पण वाचायला किती अवघड जात आहे. आणि इथे जे आहे ना तर ते इथून मध्ये एंट्री होती, म्हणजे डायनासॉरच्या हे आता पोटामध्ये जाणार होते आणि शेपटीतून बाहेर येणार होते. त्याचं तोंड बघा कसलं डेंजर दिसतंय. आणि हे असे चार इथं शिडी केलेली होती, म्हणजे पायऱ्या होत्या वरती चढायला. वरती चढून मध्ये पूर्ण अंधार होता. आरुषने सांगितलं. कसं होतं रे आरुष इथे मध्ये? खूप अंधार होता. आणि काय वाटलं मध्ये गेल्यावरती? खूप डेंजर. हां, भारी वाटलं का? नाही. सगळं ओरडाओरडी करत होते. इतका अंधार काहीच कळत नव्हतं. हां. आणि ते इथून जे हे घसरगुंडी होती तिथून त्या शेपटीवरून यायला कसं वाटलं? लय डेंजर होते. कसलं फास्ट पळत होतं ना ते. आणि एवढे खरंच ना, ज्यावेळेस तुम्ही इथे जाल आणि हे इथे जर वरती गेलात असं डायनासॉरच्या इथून म्हणजे ते घसरगुंडी खेळण्यासाठी, तर जपून खेळा. लहान मुलं असतील तर शक्यतो त्यांना नेहूच नका, घेऊनच जाऊ नका वरती. खूप डेंजर आहे ते, कारण बदाबद पडत होते सर्व लहान, म्हणजे खूप कौतुकानं आया घेऊन जात होत्या, पण लय जोरात पडत होते. हे बघा काय, कारण ते इतकं स्पीडमध्ये येतं ना वरतून आणि खूप जास्त घसरतं आणि कळत नाही की, म्हणजे आपण त्यावेळेला कळत नाही की फास्ट येतोय का काय होतंय ते. आणि आपण येऊपर्यंत मागचा एवढा फास्ट येतो ना की खूप जास्त फास्ट येतो आणि त्याच्या पायाच्या ह्याच्यामुळे ना आपण पडून जातो. हे बघा बघा बघा, जोरजोरात पडत होते ना. हे लेकरू तर बघा कसं झोपून, ह्याचा पाय अडकला होता माहिती आहे का, मी पकडलं पटकन त्याला असं हाताने. बघा हे पप्पा लेकाला लेकरू होतं घेऊन त्यांच्यासोबत, आणि ते पण पडत होते माझ्या अंगावरती. मी कारण तिथंच उभारले होते, म्हटलं आता एवढे पडतायत, आनंदी पण येणार आहे यांच्यासोबत आणि मग आपण पकडूया. तर म्हणजे एकटं आलं सिंगल तर ठीक आहे बाबा, आपलं मॅनेज होतं, पण लेकरं पण म्हटलं का की थोडंसं भीती वाटते. आणि मला खूप जास्त भीती वाटत होती की हे आनंदीला घेऊन आल्यावर हे बघा, हे तर कसं झोपून आले, पूर्ण वरून सोडून दिलं आणि खाली जोरात पडणार तेवढ्यात पकडलं खाली. तिथे एक मुलगा थांबला होता, त्याचं रिलेटिव्ह असावा, त्यामुळे पडले 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 जोरात पडली. आरू कुठे गेली आनंदी? आरुष हे कोण आहे? पडली पडली पडली. जोरात पडते रे बाबा. बरं झालं मी आली नाही, वरती गेले नाही ते. हे बघा, एका सोबत दोन एका माग किती जोरात आपटतील बरं. इथं थोडं आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. तर मी खालून ओरडले की यांना हळूया रुसलान यांना. तर दांडी पण ती धरायला म्हणून जरा स्पीड कमी होत होती, पण ते कंट्रोल कर. आरुष आला आरुष आला. मला काय नव्हतं झालं, मी सेफली आलं होतं. हा ना, मला भीती वाटत होती आनंदी कशी येते की. आधी यांनी सोडत होते आनंदीला आधी, पण म्हटलं मग नंतर त्यांनी पायावर घेतलं आणि यांच्या हाताला पण थोडंसं लागलं एकदम धरल्यामुळे ना. मला नंतर म्हणले तू उगाच ओरडत होतीस, तुझ्यामुळं घाबरलो मी. कारण येतच होतं एवढ्या स्पीडनी. आनंदीला मजा आली तशी, काही नाही झालं, पण खूप जास्त स्पीड असल्यामुळे ना मला लई भीती वाटत होती. कसली स्पीड होती ना, जास्त होती ना. परत हाताने थांबून ठेवलं, दाबायला तरी त्याला ना असं वाकडं चिडवायला होतं. आणि तुला आवडेल का परत इथे जायला? हो आवडेल ना. कसं होतं सगळं गार्डन? भारी होतं. भारी होतं का? मजा आली का? ह्याच्यात मॅपमध्ये बघितल्या पण कितल्या भुलभुलैया. हा ना, भुलभुलैया राहिला आपला व्हिडिओ ह्याच्यात घ्यायचा. पण ते सगळा अंधार झाला होता तिथं, त्याच्यामुळं ते व्हिडिओ पण कळला नसता. दिवसा कळलं असतं ते भुलभुलैया. दिवसा केलं असतं आणि रात्री अंधार झाल्यामुळे दुसऱ्या साईडला आलो आहोत. दुसऱ्या साईडला इकडे पूर्ण हे काय होतं, डायनोसॉर वर आहेत. वर 2 डायनोसॉर होते. पप्पा तर म्हणत होते की ही अंगावर उडी मारू शकते. अंगावर उडी मारू शकते, पण लाईट्स वगैरे किती
छान होतं, मस्त हा. दिसत होते सर्व. डायनासॉरचा डोळा हो, 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 हो. डेंजर. ते असले उडी मारू शकतात हे छोटे डायनासॉर होते ना, ते बी कार्निवोर आहेत. कार्निवल आहेत का ते? हा अच्छा. आणि कोणते कोणते हार्बिवोरस होते? हर्बिवोरस मागे गेले. हो का? तिथं आपण आधी बघितले ते सगळे Herbivorous. मोठे मोठे होते ना, हा. ते हर्बिवोर होते. Herbivorous ते असे मोठे मोठे दात होते ना, ते कार्निवोर. कार्निवोरस म्हणजे काय? कार्निवोरस म्हणजे ते असं नॉन व्हेजिटेरियन खातात. ओके, नॉनव्हेज खाणारे, मांस खाणारे. हा हा. आणि हार्बिवोरस म्हणजे ते गवत वगैरे खातात. फक्त गवत खातात. ते हार्बिवोरस माणसांना काय करत नाहीत. माणसांना काही तर- करत नाहीत का? हे पश्चिम उत्तर अमेरिका, पश्चिम युरोप, चीन, चायना, दक्षिण भारत, चीन. चायना ठिकाणी हे आढळतो. तर याचं नाव आणि ह्याचं नाव काय? हे बघा, हे आहे ह्याचं नाव स्टेगोसॉरस. स्टेगोसॉरस नाव. हे पण एक हर्बिवोर त्याला आहे. वरच्या साईडले काटे आहेत ना. हे पण एक हर्बिवोर आहे. कशावर? आहे ना, हर्बिवोरच आहे हे पण. स्विम स्ट्रक्चर केले त्याचे वरचे जे हा, काटे आहेत ते herbivores. तसेच. Same. त्याचे डोळे कसले डेंजर आहेत. पण त्याला आपण डेंजर नाही म्हणायचं. ते काय करत नसते माणसाचं. हार्बिवोरस काय करत नसते का? नाही, अच्छा. त्याचं तोंड बंद आहे ना, छोटा पण आहे थोडासा, हा हा. त्याला हर्बिवोर म्हणायचं. ओके. तू काय त्याचं काय त्याला काय भेटत होता काय? हे पुढचं कोणतं आहे? पुढचं कोणतं आहे? थांबा, दिसलं ना, इकडे जाणार होतो. ट्रायसेरटॉप्स. ते एक हर्बिवोर आहे. आपण इकडे हा, हे हर्बिवोर आहे. हार्बिवोरस. हर्बिवोर, ट्रायसेरटॉप्स. आपण इकडे जाणार होतो ना, पण इकडे घसरगुंडी, झोका वगैरे होता. हा, इथे खेळायला वगैरे गार्डन पण होतं वाळू सोबत, बदला वगैरे लागू नये म्हणून. पण गर्दीच खूप जास्त होती की नाही? हा, हे बघा, ही वाळू खाली पडलेली आहे. तर थोडस गार्डन बनवलेलं आहे. अजून तिथं ते आपण पिक्चर वगैरे मध्ये ब्रिज बघतोच ना, तसला ब्रिज पण होता. कसला रे? ते बाउन्स होणारा बघ ना. हा, हे बघ हे बघ हे बघ हे बघ, सीडी सारखं आहे बघ ते. अच्छा. ते बाउन्स ब्रिज होतो. हा हा. समोरचा दिसतोय. हा. दिसला ना, सांगतो त्याला ते त्याला. हा, इथे लय बसायला bounce वगैरे होतं. मी होतं. ते खेळून जयंतला खेळून गेलतो. थकल्यावरती म्हणजे आपण इथे ना टिफिन पण घेऊन जाऊ शकतो दिवसभरासाठी म्हणलं हे तरी बघा हे जाऊ बघा हे शकतो. बघा समोर 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 ब्राऊन. हे बघा, हे आपल्या समोर दिसतोय ना, ते बाउन्स होणार दिसतो. म्हणजे दिवसभर जर थांबायचं टिफिन वगैरे घेऊन जेवण वगैरे करून असं मस्त एन्जॉय करण्यासारखं आहे. नेक्स्ट टाइम जाऊ तेव्हा आपण असं करू, जास्त वेळ थांबू तिथे. इथं 2 घसरगुंड्या होत्या 2 माणसांसाठी सोबत जायला. तर माणसं नाही, लेकरं होते फक्त. लेकर छोटे छोटे लेकरं. 2 पर्सनसाठी जाण्यासाठी 2 घसर. लेकरांना. पलीकडून आनंदी आणि मी तर सोबतच आला होता. 2 घसरगुंड्या होत्या आणि ती घसरगुंडी अशी होती ना, वर खाली होत होतं. हे बघा किती वर खाली होतं, किती असं ते झिकझॅक टाईप केलेलं आहे zigzag ना. type. आणि हे झाड किती छान होतं ना, हा, मस्त होतं. चंद्रासारखं. एरोप्लेन आला अजून. एरोप्लेन तर काहीच खूप मला खूपच आवडलं हे झाडाचं जे लाइटिंग सारखं जे केले ना, खूप सुंदर होतं. खूप जास्त छान होतं. किती छान दिसतंय. किती छान लाईट आहे याला, सिल्वर मध्ये एकदम चंद्रासारखं. पण मी करू ना, आपल्याला काय झालं? आज आम्ही आला डायनासोर पार्क बघायला. आनंदी आणि आरुष यांनी खूप आज एन्जॉय केलेला आहे. आनंदी, तुला आवडलं का नाही? उद्या नाही ना यायचं? उद्या नाही यायचं आता. आरुष तुला यायचं का इकडे ना? आता कशाला यायचं? तुला एकदा पाहिलं. तर ही अशी कुंडी होती लाईटी सोबत. ह्याच्यामध्ये लाईट लावलेली होती म्हणून ही अंधारात खूप छान दिसत होती. त्याचा असल्या shape भरपूर पण कुंड्या होत्या शेप पण किती छान आणि होता ना. ह्याच्यासारखं समोर ग्लास सारखी पण आहे ना. बेंच पण होते त्या लाईटचे. हा. हे बघा ही एक कुंडी आहे. बेंच पण होते या गार्डनमध्ये. लय मज्जा केली, रनिंग केली का? हे पुढचा जो डायनोसॉर दिसतोय ना, तो टीरेक्स म्हणून मानला जातो. टिरेक्स टीरेक्स कार्निवोरस. मला नाव माहित नव्हतं रे त्याचं. टीरेक्स म्हणजे आजकाल मुलांना ना सगळ्या गोष्टी माहित असतात. आणि खूप डेंजर असतो टीरेक्स. सगळ्यात मोठा, सगळ्यात ताकदवर असतो टीरेक्स. हो का?
आणि हे असं छान केलं होतं. लाईट वगैरे पोलच्या लाईट्स दिले होते. हे डिरेक्ट समोर कसलं डोळे तर दिसतात भूतावानी झॉम्बीवानी एकदम डोळे. हे बघा पुढे एक बेंच दिसत असेल. हे बघा हे समोर बेंच. किती बेंच होते ह्याच्यामध्ये. तर ही आनंदी तिच्यासोबत सगळ्यात आवडीच्या बाहुली सोबत आली होती, म्हणजे चिंगी. कधीच सोडणार नाही आपण तिला असं. घेऊ नको म्हणलं तरी ऐकलं नाही ना. हा. तिला चिंगीला घेतलं शेवटी. चिंगीला आणि गाडीवर बसल्यावर कशी बसली होती माहितीये का, अशी मध्ये पकडून बसली होती. ती पडू नये असं एकदम पॅक धरून तिला, चिंगीला धरून. नाहीतर इकडं तिकडं घरी आल्यावर तर अशी फेकून देते ना कुठे तिथं काय. हे पुढे एक झाड आहे. 2 झाड होते अशी लाईट वाले, दोन छान होते. त्या अशी खूप कुंडी सुंदर पण होते. अडकवल्या त्या पोल्सला. हा, ते असं कर करून पोल हा, अडकवले होते. कर करून. आणि तिथे ना असं हे एक मस्त. झाड किती छान दिसतंय. आणि हे आणि नंतर इथं आता आपण कुठे शेत गेलो? पण होतं थोडंसं. शेत नाही रे, हे तशी गार्डन मध्ये शेत नसते. मग याला काय म्हणतात. हे असे झाडं वगैरे लावले होते छोटे छोटे. तर बघा हे आता याची हे नावं समोरचे हिरो हे तर मला माहित नाही कोणते. तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं नाव काय. हा, कमेंट करून सांगा नक्की याचं नाव काय. आम्हाला माहित नाही. मला पण नाही माहिती. नाही, पुढचे हे तर मला माहिती आहे. बंदूक घेऊन उभा हे आहे. हे आयरन मॅन म्हणतात त्याला. आयरन मॅन आहे का? हे थॉर म्हणतात. थॉर. थॉर पिक्चर मध्ये तून ते थॉर मॅचिंग झालास. हे तर हे आहे थॉर. ही आनंदी पण थॉर उभारली. ह्याला हल्क. हल्क कसलं ग्रीन आहे, डेंजर. हे हाय कॅप्टन अमेरिका. कॅप्टन अमेरिका. हे मला माहित नाही कोणी. कमेंट मध्ये सांगायचं नाव तुम्ही. हे पुढचा पण मला माहित नाही. ह्याचं पण कमेंट मध्ये नाव सांगा तुम्ही. याचा एक डोळा बंद होता ना, बंद होता त्याला ते ते लावलं. लावलेलं होतं त्याचं. पप्पांनी म्हणले ना काहीतरी ते एक विलन डोळ्याचं. होता, विलन. हा, एक डोळ्याचं काहीतरी सगळे हिरो ते एक विलन. इकडे फटाके वाजवते खूप जास्त. न्यू इयरचे फटाके हा, वाजवत होते. न्यू इयर सेलिब्रेशन कोणतं फटाके वाजवते. मस्त सुंदर फटाके फटाके. आणि हे असं बॅक साईडनी राहिला रस्ता होता तिकडे. आपल्याला हे झाड बघायचं राहिलं होतं ना इथलं, हे चमचम करणार मस्त. आपण जे पार्टी वगैरे डान्स वगैरे असतं ना त्याची सेम लाईट ह्याच्यावर लावली आहे. किती छान दिसतं हे अंधारात. नाही तर सकाळी एकदम सगळं वाईट वाईट असतं. आणि हे खूप जास्त मला आवडलं बरं का. हे म्हणजे आपलं उकळ असतं ना त्या टाईप मध्ये बनवलेलं होतं. असं कुंडी, त्याच्यात एक असं मुलांना खेळण्यासाठी होतं म्हणा. हे आम्ही असं गोल गोल करत एका पोलून दुसऱ्या पोलवर जात होता. पकडापकडी केली का? नाही, एका पप्पा पोलून सगळ्या आनंदी पोलवर. खेळत होते ना पकडापकडी. हे पप्पा आणि आनंदी तर सगळ्यात मोठ्या पूलवर करत होते. ही आनंदी इकडे तिकडे पळालेली. एक पोरगा आलतं इथं. हे पप्पा तिची चिंगी. चिंगी द्यायची त्या आनंदी जवळ तर काय घेऊन घेऊन फिरायची. तिला पळता आलं नसतं ना, ते पडली असते. तर ह्याच्यानंतर आम्ही घरी आल्याच्या नंतर बापरे काय झालं? चिंगी कुठं फेकली काय माहिती. नाही रे, तिच्या जवळच होती की फेक. घेऊन बसली ना ती नंतर जवळ. घरी आल्यावर कुठे होती तिची चिंगी. होती ना तिच्या जवळ, स्वतः घेऊन बसली होती ना ती. आपण फेकून दिली. नाही, पुन्हा नंतर आम्ही गेलो ऊसाचा ऊसाचा रस रस प्यायला. आरुषनी कसला घेतला? बर्फवाला. बर्फवाला. मी आणि आनंदी. आणि काय आणि हे बघा, हे मशीन ना खरंच खूप छान होतं बरं का. मग पहिल्यांदा पाहिलं असं मशीन. ऊस सोलत होते हे सगळे ऊसाची पण बर्फ. खूप फास्ट चालत हा, होती. आणि ऊसाची घाण वगैरे सगळे काढत होते. बघा खाली किती घाण जमा खाली झाली. आणलं. आणि त्या दुकानावर इतका घाण वास येत होता ना, काय नाही कसं जायचं. ऊसाचा असला घाण वास येतो. किती छान आहे हे ऊस. आणि तर नंतर आम्ही घरी आलो घरी आलो. फायनली. ही आनंदी कशी करते हिच्याकडे. रडत होती ही. कशासाठी? मसाला पापड खायचा होता हिला. हॉटेलला जायचं होतं मग तिने काय जेवायला केलं. तिची चिंगी कुठे आहे तिची फेकून दिली. म्हणून. आणि खूप गर्दी होती हॉटेलला, त्यामुळं मग मी म्हटलं नको, घरी जाऊनच खाऊया काहीतरी. आणि त्यामुळं बाहेर तिला नेलं नाही. ते पप्पांपाशी रडायला लागली की मला मसाला पापड खायचा आहे, मसाला पापड खायचा आहे. तर हा असा काहीसा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.
सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटू अशा काहीसा पुढील व्हिडिओमध्ये नवीन एखादं छानसं ठिकाण घेऊन. थँक्यू.